अकोला जिल्ह्यातली हे अशी एक पायविहीर आहे जे की लय भयानक आहे। त्या हिरीतनी मी मरता मरता वाचलो। थांबा पहिल्यापासून पा गाडीतनी बॅगा टाकल्या, सगळेजण आपापल्या जागेवर बसले। पण बसायला थोडीशी अडचण होत होती। पण भूमीले म्हटलं तू समोर बस, तुला बसायला लय मोठी जागा लागते, रियाले मागं बसव। रस्त्यातनी मी धार मारायला थांबलो, धार मारली, डबल गाडीतनी बसलो, चाललो गेलो रस्त्यानं। बायपास खाऊन गाडी टाकली, पेट्रोल पंपावर जाऊन उभी केली, डिझेल टाकलं, पण माणूस म्हणे पैसे आलेच नाही म्हणे। जाऊ द्या म्हटलं, आम्ही वेळा जायपर्यंत येऊन जाता। वेळात पोहोचलो, डायरेक्ट विहिरीतनी उतरलो मी। जसा विचार केलता तशी विहीर नव्हती हे। इथून पाहतो तर गावकरी लोकांनी विहिरीचा हाल काही वेगळाच करून ठेवला होता। तरी पण आम्ही छातीवर गोटा ठेवून आम्ही तिघ जण विहिरीतनी उतरलो। मला एवढी भीती वाटत होती, त्यातनी या ओळाच्या झाडाच्या मुळ्या पाहून आणखी भीती वाटत होती। गावातले लोक सांगत होते हे विहीरला जुने आहे म्हणे, जेव्हा राक्षस होती त्याच्या काळातली हे विहीर आहे म्हणे। या विहिरीतनी 7 दरवाजे आहेत म्हणे, याले देव विहीर म्हणतात म्हणे। पण इथे असं घडलं, मी विहिरीच्या आतमध्ये गेलतो, तिथून मग पाय घसरला, डायरेक्ट मी पडणार होतो। ते तरी बरं झालं पडलो नाही, तर मी ऑन द स्पॉट पेटी असते माहिती। आम्ही कॅमेऱ्यातला पूर्ण सेटअप लावला आणि भूमीनं आबाजीचा इंटरव्ह्यू घेतला। म्हणजे आबाजीने प्रश्न विचारले, विहीर कधीची आहे, कोण बांधली, पूर्ण विहिरी बद्दलचा इतिहास विचारून घेतला। इथलं एंड करून पूर्ण वेळागाव आम्ही एक्सप्लोर करायला निघालो। समोर आम्ही सर्व ब्लॉगरना काय एक्सप्लोर केलं ते तुम्हाला दुसऱ्या पार्ट मध्ये सांगतो। तोपर्यंत आपले 50,000 फॉलो कंप्लीट करा।